टेक्निक देवेंद्र फडणवीस आपल्या बरोबर आहे। देवेंद्र फडणवीस, या कार्यक्रमात तुमचं स्वागत। मला विदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कमळ फुललेलं दिसतंय। या ठिकाणी काल अतुल शाह होते, अतुल शहाने तर लाडूची ऑर्डर अनेक ठिकाणी दिलेली आहे। विदर्भामध्ये तुम्ही नेमकी काय ऑर्डर दिलेली आहे? नाही, आम्ही कुठली ऑर्डर वगैरे दिलेली नाही, पण विदर्भाच्या संदर्भात मी आपल्याला अतिशय खात्रीने सांगतो की विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आमची जी युती आहे ही 10 जागा जिंकेल। एकही जागा विदर्भातली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदरी पडणार नाही। विदर्भामध्ये महाराष्ट्रातच एकूण आणि विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात यात खूप मोठ्या प्रमाणात एकतर सरकार विरोधी लाट होती आणि त्यासोबत मोदींची सुनामी होती। मी पहिल्या दिवशीपासून, म्हणजे आज सांगतोय असं नाही, मी गेले 2 महिने हे सांगतोय की महाराष्ट्रामध्ये मोदींची लाट नाही आहे, महाराष्ट्रामध्ये मोदींची सुनामी आहे। मी जवळपास 15 सभा नरेंद्र मोदींसोबत त्यांच्या अटेंड केल्या आणि आपल्याला मी सांगतो, कार्यकर्ते लाख, सव्वा लाख येऊ शकत नाही, ती जनताच होती जी त्या ठिकाणी आली होती। इतक्या मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं की गेल्या 25-30 वर्षांमध्ये सभांना लोक उपस्थित एवढ्या मोठ्या प्रमाणात मी पहिल्यांदाच पाहिले। अटलजींच्या सभांना आम्ही लोक पाहायचो, पण आता जी लोक आम्ही बघितली ती लोक आणि विशेषतः त्याच्यामधली तरुणांची संख्या, एक मोठा असा प्रकारचा तरुण वर्ग जो कधी सभांमध्ये दिसला नाही। साधारणपणे सभा ऐकायला एक 35, 40, 50 विचारवंत किंवा पोक्त लोक येतात असं आपण बघायचो, पण या सभांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महिला आणि तरुण आम्हाला दिसले आणि त्याचं रूपांतर मतांमध्ये देखील आपण बघितलं की महिला आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणात मतदान या ठिकाणी केलाय। आणि म्हणून मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की विदर्भामध्ये ज्या 10 जागा आहेत, या 10 जागांवर महायुती निश्चितपणे या ठिकाणी विजयी होणार आहे आणि आता याच्याबद्दल कुठली शंका माझ्या मनामध्ये उरलेली नाही। विदर्भातल्या 10च्या 10 जागांवर भारतीय जनता पक्ष निवडून येईल असा तुम्हाला विश्वास आहे? तो विश्वास खरा होईल की नाही 16 तारखेला कळेल। आमचे एक्झिट पोल तशा प्रकारचा अंदाज आणि इतर अनेक वाहिन्यांचे, इतर अनेक रिसर्च एजन्सीचे पोल जरी तसं सांगत असले तरी त्या क्षणी एक लगेच महत्त्वाचा प्रश्न उत्पन्न होईल आणि तो म्हणजे, जर भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आणि विदर्भाने एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला मॅन्डेट दिलं तर छोट्या छोट्या राज्यांचा पुरस्कार करणारा भाजप मग स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरणार का? आणि तसं झालं तर त्या मागणीला विरोध करणाऱ्या शिवसेना आणि मनसे यांच्याबरोबरच्या हातमिळवणीचं एक छुपी आणि एक उघड, त्याचं काय करणार? उदयजी, आमचं बरं चाललंय, कशा करता आमच्यात भांडणं लावता? पण एक गोष्ट मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की भारतीय जनता पक्षाची छोट्या राज्यांची भूमिका कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील। ही आमची आयडिओलॉजिकल भूमिका आहे आणि गेली 25 वर्ष शिवसेनेशी आमची युती आहे। या युतीमध्ये त्यांच्यात आणि आमच्यात काही गोष्टींमध्ये आमची मतं भिन्न आहेत। त्यातला हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्ही छोट्या राज्याचे पुरस्कर्ते आहोत। आमच्या केंद्रीय कार्यकारिणीने विदर्भाचं राज्य झालं पाहिजे असा प्रस्ताव या ठिकाणी पास केलेला आहे आणि त्यामुळे आम्ही नेहमीच त्या प्रस्तावाच्या पाठीशी उभे राहू। आता एकदा सत्ता तयार होऊ द्या, सत्ता तयार झाल्यानंतर सगळ्या गोष्टींची हळूहळू उत्तरं आपल्याला मिळतील। आजच अगदी कन्क्लुजनला पोहोचण्याचं कारण नाही आहे। आमच्या सैद्धांतिक भूमिकेपासून आम्ही दूर जाणार नाही, एवढं निश्चित। बरोबर आहे। नेमकं कोण निवडून येतं हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे। पॅनलिस्ट आपल्या सोबत आहेत, झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरुगडकर। मी थेट त्यांच्याकडे जाते। सर, जसं आपल्याला योगेशने सांगितलं, एकच जागा आघाडीला मिळणार आहे, ती कोणती असणार आहे? एकच जागा आघाडीला मिळणार आहे। यापेक्षा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना ऐकावीशी वाटणारी गोष्ट आहे ती म्हणजे महायुतीला किंवा युतीला त्या ठिकाणी 5 जागा मिळणार आहेत। देवेंद्र फडणवीस, उत्तर महाराष्ट्रातलं यश हे मोदींव्यतिरिक्त नेमकं कुणाचं म्हणायचं? उत्तर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं, आपण त्या ठिकाणी 6 जागा पकडता। आमच्या दृष्टीने आम्ही उत्तर महाराष्ट्रात नगर जिल्हा देखील पकडतो आणि त्याच्यामुळे 8 जागा आम्ही त्या ठिकाणी पकडतो। आणि या 8 जागांचा जर विचार केला तर यापैकी रावेर, जळगाव, दिंडोरी आणि धुळे या जागा आमच्याकडे ऑलरेडी होत्या आणि नगरची जागा देखील आमच्याकडे होती। अशा 5 जागा आमच्याकडे ऑलरेडी होत्या। 6 जागा भाजप या ठिकाणी लढवतो, 2 जागा शिवसेना लढवते। आता भाजप ज्या 6 जागा लढवतो त्या 6 जागा आम्ही निवडून येतो। म्हणजे मागच्या वेळेस न आलेली नंदुरबारची जागा ही देखील आमची त्या ठिकाणी निवडून येणार आहे। आणि त्याचसोबत आपण जर नाशिकचा विचार केला
तर नाशिकमध्ये मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, कारण नाशिक ग्रामीणचा भाग हा दिंडोरीमध्ये जातो, काही भाग धुळ्यामध्ये जातो. नाशिक जो मूळ मतदारसंघ आहे याच्यामध्ये देखील शिवसेना निवडून येईल. भुजबळ साहेबांना पराजयाला सामोरं जावं लागेल. आणि आपण जर नगर याच्यामध्ये पकडलं तर नगर तर आमची होतीच, पण शिर्डीमध्ये देखील या ठिकाणी शिवसेना विजय होईल. त्या ठिकाणी वाकचौरे निवडून येऊ शकणार नाही. आमच्या दृष्टीनं जो उत्तर महाराष्ट्र आहे, या उत्तर महाराष्ट्रातल्या 8 पैकी 8ही जागा या भाजप आणि शिवसेना युतीला मिळतील, हे मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो. म्हणजे यावेळच्या होणाऱ्या महाकुंभ मेळ्यावर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकलेला दिसणार आहे. निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणात, कारण खरं तर उत्तर महाराष्ट्र हा नरेंद्र मोदींचा करंट बेल्ट आहे. करंट बेल्ट याकरता म्हणतो की उत्तर महाराष्ट्राचा विशेष संबंध हा गुजरातशी येतो. गुजरात मधल्या कम्युनिटीज उत्तर महाराष्ट्रातल्या कम्युनिटीज बऱ्यापैकी सारख्या आहेत. उत्तर महाराष्ट्रातला गुजरातचा विकास अतिशय जवळून पाहिलाय. मोठ्या प्रमाणात व्यापार हा गुजरातशी होतो. म्हणजे अगदी ज्यावेळी मोदी धुळ्याच्या सभेमध्ये विचारतात की तुम्ही कापूस पिकवता का, लोक म्हणतात हो, मग विकता कुठे, लोक म्हणतात गुजरातमध्ये. का बरं, तिकडे अधिक भाव मिळतो. नंदुरबारला ज्यावेळेस नरेंद्र मोदी विचारतात की देवमोगरा देवी तुम्ही जाता की नाही त्या ठिकाणी, कुठे जाता, ते म्हणतात गुजरातमध्ये. का जाता, देवमोगरा देवी करता फार मोठ्या प्रमाणात सोयी झाल्या म्हणून आम्ही त्या ठिकाणी जातो. असं जे एकूण गुजरातचं चित्र हे अतिशय जवळून ज्यांनी अनुभवलेलं आहे, विशेषतः जो आदिवासी भाग आहे, या आदिवासी भागामध्ये ज्यावेळेस विचारलं जातं की तुम्हाला ज्यावेळेस आजारी तुम्ही पडता त्यावेळेस तुम्ही कोणाची सेवा वापरता, त्यावेळेस ते उत्स्फूर्तपणे सांगतात की आम्ही गुजरातची ॲम्ब्युलन्स बोलवतो आणि गुजरातमध्ये त्या ठिकाणी आम्ही उपचाराकरता जातो. तर हा सगळा जळगाव पर्यंतचा सगळा जो बेल्ट आहे, या बेल्टचा थेट गुजरातशी संबंध आलेला आहे आणि त्या ठिकाणी विशेष करंट हा आपल्याला देवेंद्र ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न आहे. म्हणजे 108 या फोन नंबरवर फोन करून महाराष्ट्राची ॲम्ब्युलन्स येत नाही असं आपल्याला म्हणायचंय? निश्चितपणे तिथल्या लोकांनी सांगितलं आणि सभेमध्ये सांगितलं. ती सभा आपण देखील दाखवली, अनेकांनी लाईव्ह पाहिलं. तिथनं वरून ज्यावेळेस मोदी विचारत होते की कुठली ॲम्ब्युलन्स बोलवता, कुठला नंबर तुम्ही त्या ठिकाणी लावता, लोक त्या ठिकाणी सांगत होते. आणि मोदींनी सांगितलं की पहिल्यांदा आमच्या इथे स्टेटच्या बाहेरचे लोक नेता येणार नाही असा विषय होता, तर लोक बॉर्डर क्रॉस करून जायचे आणि तिथनं फोन लावायचे आणि ॲम्ब्युलन्स मध्ये लोक घेऊन जायचे. आणि म्हणून मी सांगितलं की बॉर्डरचा विचार करू नका, कोणाचाही फोन आला तरी त्या ठिकाणी जा. आणि लोकांनी हे उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी सभेतनं सांगितलं. हजारो लोक हे सांगत होते. देवेंद्र फडणवीस आपल्याबरोबर हेमंत टाकले आहेत, त्यांना याच्यावर काहीतरी एक ऑब्झर्वेशन आहे. हेमंत टाकले, मला आपल्याला एवढंच विचारायचं आहे की नंदुरबार मतदारसंघामध्ये जर हिना गावित आपल्या उमेदवार नसत्या तर आपल्याला विजय मिळाला असता का? निश्चितपणे विजय मिळाला असता, पण हिना गावित या बेस्ट कॅन्डिडेट होत्या आणि त्याच्यामुळे त्याचा अधिक फायदा आम्हाला निश्चितपणे होणार आहे. ही नंदुरबार मध्ये तर नरेंद्र मोदींचा एवढ्या मोठ्या प्रमाणात करंट होता की त्या ठिकाणी आमचा उमेदवार निवडून आलाच असता. पण हेही सांगतो, टकले साहेब आपण म्हणता ते खरं आहे, हिना गावित या अतिशय उत्तम उमेदवार आम्हाला मिळाल्या. एक डॉक्टर मुलगी, 26 वर्षाची मुलगी, जिने वर्ष दीड वर्ष मोठ्या प्रमाणात तयारी केली. गेली 3-4 वर्ष त्याच मतदारसंघामध्ये त्या फिरत होत्या आणि त्यामुळे त्याचा एक ऍडव्हान्टेज निश्चितपणे आहे, मला मान्य केलं पाहिजे. देवेंद्र, एक प्रकारे एनसीपीने तुम्हाला दिलेलं हे गिफ्ट होतं, त्या गिफ्टच्या बदल्यात रिटर्न गिफ्ट तुम्ही काय दिलं? हे गिफ्ट घेताना एनसीपीने डॉक्टर गावितांवर किती दबाव आणला याची आम्हाला कल्पना आहे. कशा प्रकारे त्यांच्यावर दबाव आणून त्यांना धमकवण्यात आलं हे देखील आम्ही जवळून पाहिलं. ते किती तणावाखाली होते हे देखील आम्ही पाहिलं. पण त्यांनी आधीच हे ठरवलेलं होतं आणि त्यांच्या मुलीने त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्हाला तुमचं राजकारण करायचं असेल तर तुम्ही जरूर एनसीपीत राहा, मला काही अडचण नाही, पण मला मोदींसोबत जायचा मी निर्णय केलेला आहे, त्यामुळे तुमचा निर्णय तुम्ही करा. मी स्वतंत्र आहे, मी 26 वर्षाची आहे, मी डॉक्टर आहे, मला माझा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, मी मोदींसोबत जाणार आहे असं ठणकावून त्यांच्या मुलीने त्यांना सांगितलं. आपल्याबरोबर हर्षवर्धन आहे, त्यांनाही एक ऑब्झर्वेशन आहे. नाही देवेंद्रजी, मी आपलं मगापासून सगळं विश्लेषण ऐकतोय की तुम्हाला आता इतकी घाई झाली की तुम्ही खानदेशामधल्या 8 जागा म्हणल्या. मला वाटतं तुम्ही कदाचित 12 म्हणता का, कोणाच तो म्हणलं त्या 8 जागेच्या पैकी. पण तुमची जर तिथे एवढी लाट होती तर मग तिथले 16 तारीख जवळ आहे हर्षवर्धनजी, 16 तारीख जवळ आहे, काळजी करू नका, 16 तारीख येतेच आहे. हर्षवर्धनजी बोलतात, एक मिनिट ऐकून घ्या. जर तिथं एवढी
नरेंद्र मोदीची लाट होती, तर त्या नंदुरबारमध्ये वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षाचे काम करणारे जे कार्यकर्ते होते त्यांच्यावर अन्याय केला नाही आपण. म्हणजे तिथं एवढा मोठी जर तुमची गॅरंटी होती निवडून कोणाला तिकीट येण्याची, द्यायचं आणि कोणाला द्यायचं नाही हे जसं तुम्ही ठरवता तसं आम्ही देखील ठरवतो. नाही, नाही, तर तुम्ही- कोल्हापूरमध्ये नाही, नाही, तो आघाडीचे तुमचा- लोकं जर आमचे लढलेले लोक घेऊ नाही, नाही, शकतात, तो तर तुमचा अशा प्रश्न आहे. प्रकारे कोणाची इच्छा असेल आमच्या पक्षात यायची तर अडचण काय आहे? तुम्हाला इतका आनंद झालेला दिसतोय, ते चेहऱ्यावर काय झाकत नाहीये. माझा प्रश्न छोटा प्रश्न आहे की याच्यामध्ये साधारणतः आपण जे म्हणाला, ठीक आहे 16 तारखेला निकाल लागतील त्याच्यावर विश्लेषण आपण करू. आता जी आपली ही साधारणतः निवडणुकीच्या संदर्भातली चर्चा चालू आहे, पण 2 प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत. की तुम्ही सांगितलं की सगळ्या खानदेशामध्ये आमचे 8च्या 8 जागा येतील. मग या खानदेशामधल्या 8 जागेमध्ये फक्त नाशिकमध्येच मनसेने उमेदवार का उभा केला, बाकीच्या ठिकाणी मनसेने उमेदवार का उभा केला नाही? म्हणजे भाजपचं आणि मनसेचं काय ठरलं होतं का? हा एक प्रश्न आहे. म्हणजे अजून निकाल लागायचेच नंतर सांगतो. म्हणजे जर संपूर्णपणे जर खानदेशमध्ये जर तुमचं एवढं चांगलं वातावरण होतं तर हा प्रश्न. आणि दुसरा प्रश्न काय? दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये असा आहे की आपण आता म्हणाला की शिर्डीची पण जागा आमची येणार आहे. म्हणजे कदाचित तुमचे मित्रपक्ष म्हणून तुम्ही म्हणाला असाल, परंतु देवेंद्र तशी वस्तुस्थिती नाही आहे. आपण 16 तारखेला त्याच्याबद्दल निकाल लागल्यानंतर आपण पाहू. पण निश्चितपणानं आज आपण पाहिलं असेल की खानदेशमध्ये तुम्ही म्हणाला दरवर्षी आत्ता सुद्धा गुजरातमधून लाखो जनावरं, विशेषतः लाल रंगाच्या गायी या आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत. हे आपले लोक पाहत नाहीत का? मोठ्या प्रमाणात येतात सांगतो, आणि त्यांना जगवण्याचं काम महाराष्ट्र करतं सांगतो तुम्हाला. म्हणजे ठीक आहे ती मुकी जनावर असल्यामुळे ती बोलू शकत नाहीत. मी आमच्यावर किती अन्याय होत होते, कदाचित बोलणारी माणसं बोलतात. या ठिकाणी उदयजी आहे ते सांगितलं फक्त आपल्याला. सांगा की अजून 4 महिने ते मंत्री आहेत, ते तुमची जागा घेऊ इच्छितात. त्यांना आता असं वाटतं की ते मंत्री राहणार नाही म्हणून अँकर बनण्याचा प्रयत्न आहे. ते मला प्रश्न विचारून राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना सांगा अजून 3-4 महिने मंत्रीपद तुमच्याकडे आहे, त्याच्यानंतर अँकरचा पर्याय तुम्हाला जर एखादा हे निवडायचं असेल तर जरूर निवडा, पण 3-4 महिने तर मंत्रिमंडळ चालवा. नाही, अँकर साठी आणि मीडियासाठी तुम्हीच फिट आहात. तेच काम तुम्ही उत्तम करू शकता. सभागृहामध्ये सुद्धा विरोधी पक्ष म्हणून तुम्हीच काम चांगलं करू शकता. हे तुम्हाला शुभेच्छा आहेत आमच्या, तुम्ही काळजी करू नका. पूर्वी काँग्रेसचं आता चिन्ह आहे, हर्षवर्धनजी विरोधी पक्षाच्या मानसिकतेत जायला सुरुवात करा. पूर्वी काँग्रेसचं चिन्ह गाव असं नाही आहे, म्हणजे होतं. तुमच्या पुरतं वेगळं आहे. हर्षवर्धनजी तुमच्या पुरतं वेगळं आहे. तुम्ही विरोधी पक्षात राहत नाही, तुम्ही आमच्या सोबत युतीमध्ये होतात, नंतर काँग्रेस सोबत तुम्ही त्या ठिकाणी सत्तेत गेलात. त्यामुळे सत्तेमध्ये राहायचा तुमचा अनुभव दांडगा आहे. कदाचित उद्या पुढे आमच्या सोबत राहाल, मित्रच आहात तुम्ही आमचे. त्यामुळे तुम्हाला विरोधी पक्षातच राहावं लागेल असं काही खरं नाही आहे. फक्त कुठल्या पक्षात राहाल, कुठल्या युतीमध्ये राहाल आणि कधी तुम्ही सत्तेमध्ये राहाल हे सांगणं मोठं कठीण आहे. देवेंद्र इज इट अन ओपन इन्व्हाइट? इज इट अन ओपन इन्व्हाइट? मित्र आहेत आमचे, ते आमच्यासोबत राहिलेले आहेत, त्यांची कारकीर्द आमच्यासोबत सुरू झालेली आहे. म्हणजे मनसेच्या आणि व्यतिरिक्त मनातनं देखील त्यांच्या त्या ठिकाणी राष्ट्रवादीमुळे इतके प्रताडित आहे. तुम्हाला सांगतो इतका त्रास आहे त्यांना राष्ट्रवादीचा की मनातनं देखील त्यांच्या तिथे राहायची इच्छाच नाहीये. देवेंद्रजी माझ्या त्रासाची तुम्ही काळजी करू नका. मला तुमची चिंता वाटते की तिथं गडकरीमुळे तुमचं काय होईल. काळजी करावी लागते हर्षवर्धनजी. मित्राची काळजी केल्याशिवाय चालत नाही, मित्राची काळजी करावीच लागते. तुमच्या मित्र पक्षाच्या प्रतिनिधी नीलम गोरे बराच वेळ कॅमेऱ्यावर आहेत. ते एका ब्रेक नंतर आपल्या सोबत येणार आहेत. ब्रेक नंतर ही चर्चा आणि चर्चेचा सिलसिला चिमटे प्रहार, काहीसे वार आणि त्यातून पुढे येणारं राजकारणातलं सत्य. परंतु एका अत्यंत महत्वाच्या प्रश्नाची चर्चा राहून गेली आहे, ती म्हणजे राजकारणाच्या प्रचाराचा, निवडणुकीच्या प्रचाराचा बाज पूर्णपणे बदललेला आहे का? तो बाज अधिकाधिक अग्रेसिव्ह होत चाललाय का? याविषयी आपण बोलणार आहोत एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय रणसंग्राम. आपण चर्चा करत होतो भारताच्या राजकारणामध्ये, निवडणुकांमध्ये पॉलिटिकल मार्केटिंग आता कम्प्लीटरित्या स्थिरावलेलं आहे का? एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या पक्षाचं, एखाद्या प्रोडक्ट प्रमाणे निवडणुकीत मार्केटिंग करायचे दिवस आता प्रचंडपणे स्थिरावले आहेत का? ज्याप्रमाणे मोदींनी जो प्रचार राबवला, ती प्रचार यंत्रणा हीच यापुढे भारताच्या राजकारणातली निवडणुका जिंकायची ओळख असणार आहे का? देवेंद्र फडणवीस. बघा, पहिली गोष्ट मी असं सांगतो की या देशातल्या 70 कोटी मतदारांच्या सतसत विवेक बुद्धीवर आणि बुद्धीवर आपण सगळे आक्षेप घेऊ शकत नाही.
ते सगळेच लोक कुठल्या तरी केवळ ॲडव्हर्टिजमेंट पाहून मार्केटिंग पाहून मतदान करतील असं जर आपण समजत असू तर हे अत्यंत चुकीचं आहे. हा त्यांच्यावर आपण घेतलेला आक्षेप आहे. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याच चॅनलवर ॲड गुरु आले होते. मागच्या वेळेस आपण चर्चेमध्ये होतो आणि त्यावेळेस त्यांनी भाजपचं ॲड कॅम्पेनचं बजेट किती आणि काँग्रेसचं किती हे त्या ठिकाणी सांगितलं होतं, आपल्याच चॅनलवर सांगितलं होतं. पण भाजपने जेवढी ॲड केली त्याच्यापेक्षा अधिक ॲड काँग्रेसने केली. आउटडोर सगळा मीडिया काँग्रेसजवळ होता. मोठ्या प्रमाणात 4 महिने ॲड कॅम्पेन त्यांनी चालवलं, सगळ्या मीडियावर चालवलं. पण शेवटी लोकांनी ते स्वीकारलं नाही. याचं कारण मुळातच काहीतरी, जर तुमच्याकडे विजनच नसेल तर तुम्ही किती मार्केटिंगच्या माध्यमातून सांगितलं तरी लोक ते ॲक्सेप्ट करत नाही. आता मला सांगा, 12 वर्ष ज्या माध्यमांनी नरेंद्र मोदींना अतिशय टार्गेट केलं ती माध्यमं नंतर नरेंद्र मोदींना दाखवत होती. आता तुम्ही सांगा, तुमचं माध्यम आहे का, तुमच्या माध्यमाला पैसे दिले आम्ही की तुमच्या माध्यमाला आम्ही ॲडव्हर्टिजमेंट दिल्या म्हणून तुम्ही दाखवलं? बिलकुल नाही. तुम्हाला कंटेंट दिसलं, तुम्ही बातमीच्या मागे धावता. तुम्हाला ज्यावेळेस हे लक्षात आलं की लोकांना मोदी जे बोलतायत ते आवडत आहे, मोदींचं बोलणं भावतंय, लोक कनेक्ट होत आहेत, मोदींचं विजन लोकांना पटतंय, त्यावेळेस तुम्ही मोदींना दाखवणं सुरू केलं. जर राहुल गांधींच्या भाषणामध्ये ते कंटेंटच मिळणार नाही, लोक कनेक्टच होणार नाही, तर तुम्ही तरी ते का दाखवाल? आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी नरेंद्र मोदींनी जे काही माध्यम आहे त्या माध्यमांचा चांगला उपयोग केला आणि आपल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, टेक्नॉलॉजी बदलते आहे. 2009 मध्ये जे होतं ते 2014 मध्ये त्याच्यापेक्षा पुढे गेलो आहे, 19 मध्ये अजून पुढे जाणार आहोत. आता आपण जर बघितलं तर सोशल मीडियाचा उपयोग 2009 मध्ये लिमिटेड होता, पण 2014 मध्ये तो इतका वाढला. आणि विशेषतः सोशल आणि डिजिटल मीडियामध्ये व्हॉट्सअप सारखा एक प्रकार असेल की जो लोकांपर्यंत पोहोचला. सोशल मीडियातलं ट्विटर असेल, फेसबुक असेल, याच्यावर मोठ्या प्रमाणात तरुणाई आली आणि अगदी 19 वर्ष वयोगटातले 2 कोटी मतदार आपल्याकडे होते, ज्याच्यातले मोठ्या प्रमाणात लोक हे फेसबुकवर होते. याचा योग्य उपयोग हा नरेंद्र मोदींनी केला. मी आपल्याला एक सांगतो, ज्यावेळेस आपण टेक्नॉलॉजीच्या संक्रमणातनं चाललो आहे त्यावेळी त्या टेक्नॉलॉजीचा योग्य उपयोग करणं, याला आपण मार्केटिंग म्हटलं तरी हरकत नाही. पण भविष्यामध्ये ज्या वेळी टेक्नॉलॉजी बदलेल, शेवटी पॉलिटिक्स काय आहे, लोकांची कनेक्टिव्हिटी आहे, आपलं म्हणणं पोहोचवणं आहे. आपलं म्हणणं जो योग्य प्रकारे पोहोचवेल आणि तो म्हणतोय त्यात आश्वासकता जर लोकांना वाटेल, हा खरं बोलतोय असं वाटेल, तरच लोक त्याला मतदान करतील. म्हणून मला असं वाटतं हा जो एक स्टिग्मा मार्केटिंगचा, आणि एक शेवटचा मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे की अगदी नरेंद्र मोदींच्या संदर्भात 2010 साली, म्हणजे गुजरात मॉडेल चांगलं की वाईट की त्यातले दोष आपण बाजूला ठेवू, पण 2010 साली राजीव गांधी फाउंडेशन, ज्याच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत, त्या राजीव गांधी फाउंडेशनने गुजरातला बेस्ट स्टेटचा अवॉर्ड दिला. अगदी निवडणूक सुरू असताना आपली जी कॉमर्स मिनिस्ट्री आहे, या कॉमर्स मिनिस्ट्रीने जो अहवाल तयार करण्याकरता ज्यांना नेमलं होतं त्यांनी आपला अहवाल दिला आणि सांगितलं की गुजरातची लँड पॉलिसी बेस्ट आहे. म्हणजे एकीकडे आपले राहुल गांधी रोज सांगत होते की गुजरातची लँड पॉलिसी किती वाईट आहे, आणि दुसरीकडे त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी नेमलेली समिती सांगत होती की देशामध्ये सगळ्यात चांगली लँड पॉलिसी गुजरातमध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी नरेंद्र मोदींनी नुसतं मार्केटिंग केलं असतं तर लोकांनी स्वीकारलं नसतं. लोकांना लक्षात आलं की हा व्यक्ती करू शकतो, याने करून दाखवलाय आणि याच्यात आश्वासकता करून दाखवेल. देवेंद्र फडणवीस याच्यावर आपण काँग्रेसचं मत घेऊया. पण एक आपण ह्या अपील होण्यावरच हा प्रश्न आहे आणि तो घेऊन मी जातोय शुभांगी खापरे यांच्याकडे. एक प्रकारे देवेंद्र, उदयजी, हा बोला. एकच मला या ठिकाणी पॉइंट सांगायचा, एक पॉइंट सांगायचा मला. बोला. एक मुद्दा मला सांगू द्या. असं आहे की आता हर्षवर्धन पाटील आहेत. आपण जर विधानसभेमध्ये बघितलं तर हर्षवर्धन पाटील यांचे कपडे सगळ्यात चांगले असतात, ते इम्प्रेसिव्ह दिसतात. ते इम्प्रेसिव्ह कपडे त्यांना दिसतात, म्हणून मी जर तसे कपडे घातले तर मी इम्प्रेसिव्ह दिसेन का? नाही देवेंद्र एक मिनिट. देवेंद्र नेमावा लागतो का? त्यांना त्यांचे कपडे घालू द्या. देवेंद्र त्यांना त्यांचे कपडे घालू द्या, तुम्ही तुमचे कपडे घाला. तुमचे कपडे त्यांना घालायला जाऊ नका. सांगतो, हर्षवर्धन पाटलांना त्यांच्या ते कपडे शोभून दिसतात, त्यांना त्याकरता कन्सल्टंट नेमावा लागत नाही, त्यांना कुठली इंटरनॅशनल एजन्सी हायर करावी लागत नाही. त्यांचा चॉईस आहे, त्या माध्यमातून ते कपडे ते वापरतात, त्यातनं ते चांगले दिसतात. आता ते चांगले दिसतात हे चांगलं म्हटलं पाहिजे. मी देवेंद्र काय करणार की देवेंद्र तुम्ही एक प्रकारे त्यांची त्याच्यातनं त्यांनी कपडे डिझाईन मी करून पुन्हा तुमचं इन्व्हिटेशन देताय की काय असं मला वाटायला लागलंय. एन्व्हलप वेगळं आहे यावेळी एन्व्हलप वेगळं आहे पण इन्व्हिटेशन तेच आहे. मला असं वाटतं की ते माझ्या कपड्याबद्दल बोलले, पण मी दिवसात एकच ड्रेस एक वेळ घालतो.
पण ह्यांच्यातले काय नेते असे की त्याच रंगाचे 3 ड्रेस शिवतात, सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी. हे मी करत नाही स्वतः. परंतु देवेंद्र ते अजून तरी उघडपणे तुमचे कपडे घालला तयार नाही आहेत, असा याचा एक अन्वयार्थ होऊ शकतो. एक्झिट पोलमध्ये दिलेले आकडे हे सत्यात उतरतील याचा 100% दावा एक्झिट पोल ज्यांनी केलाय ते सुद्धा करणार नाहीत, परंतु ते सत्याच्या जवळ जाणारे मात्र निश्चित असू शकतात असा दावा मात्र नक्कीच केला जाईल. झी 24 तासच्या सर्व प्रतिनिधींनी अत्यंत मेहनतपूर्वक काही आकडे गोळा केले. त्या आकड्यांमागचे नेमकं राजकारण काय होतं, त्या आकड्यांमागचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य काय होतं ते आपण पाहिलं. वर्तमानात तरी आता नमो नमो हा जरी गजर दिसत असला तरी उद्या नमो नमो हा गजर टिकवून धरण्याकरता भारतीय जनता पक्षाला सत्याचाच आधार घ्यावा लागणार आहे, असाच एक प्रकारचा निष्कर्ष, एक कॉमन पॉइंट या सगळ्यामध्ये आढळतो. या चर्चेमध्ये सामील झाल्याबद्दल 4ही पक्षांचे नेते आणि जवळपास 6 पॅनलिस्ट आणि माझे सर्व झी 24 तासचे मुंबईपासून ते अगदी पार नागपूरपर्यंत पसरलेले सर्व आमचे प्रतिनिधी, या सर्वांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.